नमस्कार, मी मनीष साठे. मी अजय पाटील. नुकतीच आमची लोकसत्ता लोकांकिका महाअंतिम फेरीत सतीश प्रधान ज्ञानसत्ता महाविद्यालयाची उणिवांची गोष्ट ही एकांकिका परफॉर्म झाली. खूपच चांगला अनुभव होता, खूपच छान अनुभव होता. ओव्हरऑल रिस्पॉन्स खूप चांगला होता ऑडियन्सचा. मागच्या वर्षी ही आमच्याच कॉलेजची एकांकिका महाअंतिम फेरीत सेकंड आलेली. सो यावर्षी तोच प्रयत्न होता की पूर्ण जोर लावून यावर्षी पहिला क्रमांक पटकावायचा आहे. त्यानुसार परफॉर्मन्स तर खूप छान झाला आहे. आता बघूया, ऑडियन्स येऊन भेटत आहेत, सेलिब्रिटीज खूप आलेत बघायला, ते पण येऊन भेटले, त्यांनीही कौतुक केलं. सो आता रिझल्टची उत्सुकता आहेच. तर या नाटकाची संकल्पना कशी सुचली? या नाटकाची संकल्पना ॲक्च्युली अजय पाटील आणि नितीन सावळे हे रायटर आहेत या नाटकाचे, आणि दिग्दर्शक अजय पाटील आहे. सो अजय सांगेल कशी सुचली संकल्पना. असं काही कारण नाही आहे कॉन्सेप्ट सुचण्यामागे. असं सहजच आली डोक्यामध्ये. पण असं झालं की आता कॉन्सेप्ट तर आली आहे, पण याचं नाटक काय करायचं. तर ते हळूहळू डेव्हलप होत गेलं. मग अजून जे लेखक आहेत नितीन सावळे, त्यांच्यासोबत बोलणंही झालं. मग ती अशी डेव्हलप होत मग एक म्हणणं आम्हाला कळलं की म्हणणं काय असायला हवं एकांकिकेचं. आणि मग तिथे मग ती गोष्ट पूर्ण झाली. त्या नाटकाच्या नेपथ्याबद्दल काय सांगशील? नाटकाचं नेपथ्य सिद्धेश नांदलस्करने केलं आहे. नेपथ्याचं ते झालं की एक बिल्डिंगमधलं घर दाखवलं आहे. पण असं झालं की फक्त आपल्याला घर नाही दाखवायचं, आपल्या नाटकातलं थॉटही पोचायला हवा. त्या पद्धतीने त्याने खूपच कमाल असं नेपथ्य बनवलं आहे, ज्यातून नाटकाचा थॉटही पोहोचतो. नाटकाबद्दल सांगायचं झालं खूप वेगळा अनुभव होता, कारण की न बोलता काहीतरी पोहोचवायचं होतं. तर आय होप मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला असेल. माझाही अनुभव खूप वेगळा होता. या नाटकात मी एका आंधळ्याची भूमिका करतो. तर त्या आंधळा समोरच्या असं वाटावं की खरंच दिसत नाही, असं वाटू नये की बाबा ज्याला दिसतं त्यांनी आंधळ्याची भूमिका केली असं वाटू नये. त्यासाठी केलेले प्रयत्न होते. किंवा आता प्रेक्षकांना माहिती. या नाटकाचा एकूण प्रवास कसा झाला? मजेशीर आणि खूप वेगळा प्रवास होता. खूप वेगळे थॉट्स, वेगळं म्हणणं. गेल्या वर्षी लोकांकिकेला आमचा 4था स्लॉट होता आणि सादरीकरण खूपच कमाल झालं होतं. आणि थोडक्यात महाराष्ट्राची लोकांकिका हे प्राईज सुटलेलं. तर यावर्षी तेच होतं की सादरीकरण सगळ्यात आधी कमाल करायचं आहे, त्याच्यानंतर मग बघूयात निकाल काय लागतो.